खूप जगलात गरिबीचे दिवस. उद्याचा बुधवार या 5 राशींसाठी गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सर्वात मोठी खुशखबर. मित्रांनो, आयुष्य हे प्रत्येकासाठी सारखं नसतं. काही लोकांचं आयुष्य सुखात जातं, तर काही लोकांच्या वाट्याला संघर्ष, अडचणी आणि गरिबीचे दिवस येतात. अनेक जण असे असतात की जे वर्षानुवर्षे मेहनत करत असतात, कष्ट करत असतात, पण तरीही परिस्थिती त्यांच्या बाजूने वळत नाही. कितीही प्रयत्न केले, कितीही घाम गाळला, तरी हातात काहीच लागत नाही. कधी कर्जाचं ओझं, कधी घरखर्चाची चिंता, कधी मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न, तर कधी अचानक आलेल्या संकटांमुळे सगळी कमाई वाया जाते. अशा वेळी माणूस आतून खचतो, मनाने थकतो आणि देवावरचा विश्वासही डळमळीत होऊ लागतो. पण मित्रांनो, देव कधीच कोणावर अन्याय करत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा काळ येतो की जिथे सगळ्या वेदना, सगळे कष्ट आणि सगळा संघर्ष संपतो आणि नशिबाची चाकं अचानक वेगाने फिरू लागतात. अगदी तसाच एक काळ आता येऊन ठेपला आहे. उद्याचा बुधवार हा काही राशींसाठी केवळ एक साधा दिवस नसेल, तर तो त्यांच्या आयुष्यातील एक मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. गणपती बाप्पाच्या कृपेने ऑगस्ट महिन्यातील ही सर्वात मोठी खुशखबर ठरणार आहे, असं ज्योतिषशास्त्र स्पष्टपणे संकेत देत आहे. खूप दिवस गरिबी, अडचणी, अपयश आणि दुर्भाग्याचा सामना केलेल्या 5 राशींच्या लोकांसाठी आता परिस्थिती झपाट्याने बदलणार आहे. हे असे लोक आहेत ज्यांनी आयुष्यात खूप काही सहन केलं आहे, ज्यांनी अपमान गिळले, कष्ट उपसले, पण हार मानली नाही. आता गणपती बाप्पा स्वतः त्यांच्या आयुष्यात विघ्नहर्ता बनून प्रवेश करत आहेत. अडथळे दूर होणार आहेत, रखडलेली कामं मार्गी लागणार आहेत आणि पैशांची चणचण संपून समृद्धीचे दिवस सुरू होणार आहेत. उद्याच्या बुधवारपासून या राशींच्या लोकांना अचानक अशा बातम्या मिळू शकतात ज्या त्यांनी कधी स्वप्नातही पाहिल्या नसतील. कर्जातून मुक्ती, मोठा आर्थिक लाभ, नोकरीत बढती, व्यवसायात प्रचंड नफा, कोर्ट कचेरीतील निकाल आपल्या बाजूने लागणे, जमिनीचे व्यवहार पूर्ण होणे किंवा एखादा अडकलेला स्वप्न अचानक पूर्ण होणं, हे सगळं आता शक्य होत चाललं आहे. गणपती बाप्पा जिथे येतात तिथे अडथळे राहत नाहीत आणि म्हणूनच या राशींच्या आयुष्यातील विघ्नांचा आता कायमचा अंत होणार आहे. ऑगस्ट महिना हा या लोकांसाठी केवळ एक कॅलेंडरचा महिना नसेल, तर तो आयुष्य नव्याने सुरू करण्याचा काळ ठरेल. आतापर्यंत जे लोक तुम्हाला कमी लेखत होते, जे तुमच्या परिस्थितीची थट्टा करत होते, तेच लोक आता तुमचं यश पाहून आश्चर्यचकित होतील. तुमच्याबद्दलची त्यांची मतं बदलतील, कारण आता नशीब तुमच्या बाजूने उभं राहणार आहे. गणपती बाप्पाचा बुधवार हा विशेष फलदायी मानला जातो. या दिवशी सुरू केलेली कामं यशस्वी होतात आणि या दिवशी मिळणारे संकेत भविष्यातील मोठ्या घडामोडींची नांदी असतात. उद्याचा बुधवार या 5 राशींसाठी असा एक संकेत घेऊन येणार आहे की आता संघर्षाचा काळ संपत चालला आहे. जे अडकलं होतं ते सुटेल, जे थांबलं होतं ते सुरू होईल आणि जे अशक्य वाटत होतं ते शक्य होईल. आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर या लोकांना अचानक धनलाभ होण्याचे योग दिसून येत आहेत. कुठून तरी पैसे येणे, अडकलेले पैसे परत मिळणे, जुन्या गुंतवणुकीतून मोठा फायदा होणे किंवा एखादी नवी संधी मिळून उत्पन्नाचे स्रोत वाढणे, अशा घटना घडू शकतात. विशेष म्हणजे हा पैसा टिकणारा असेल. आतापर्यंत जेवढा पैसा आला आणि लगेच खर्च झाला, ती परिस्थिती आता बदलणार आहे. घरात पैशाची बरकत दिसू लागेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठीही हा काळ अत्यंत अनुकूल आहे. ज्यांना वर्षानुवर्षे बढती मिळाली नाही, ज्यांचं काम असूनही त्याची दखल घेतली जात नाही, अशा लोकांना आता योग्य सन्मान मिळेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाकडे लक्ष देतील. एखादी जबाबदारी वाढेल, पण त्यासोबतच पगारवाढ किंवा पदोन्नतीही मिळेल. काही लोकांसाठी तर नोकरी बदलण्याचा योग देखील तयार होत आहे, जो आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी तर ऑगस्ट महिना सोन्यासारखा ठरणार आहे. जे व्यवसाय अलीकडे तोट्यात होते, जे अडचणीत होते, ते अचानक उभारी घेतील. नवीन ऑर्डर्स, नवीन क्लायंट्स, मोठे व्यवहार आणि नफ्याचे सौदे मिळू शकतात. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळेल आणि त्या निर्णयांचा परिणाम थेट यशाच्या रूपात दिसून येईल. घरातील वातावरणाबद्दल बोलायचं झालं तर पैशांच्या ताणामुळे निर्माण झालेली अशांतता आता कमी होईल. घरात शांती नांदेल. पती-पत्नीमधील मतभेद, कुटुंबातील वाद किंवा नात्यांमधील तणाव हळूहळू दूर होतील. कारण आर्थिक स्थैर्य आलं की मन शांत होतं आणि मन शांत झालं की नात्यांमध्येही गोडवा निर्माण होतो. आरोग्याच्या बाबतीतही सुधारणा दिसून येतील. मानसिक ताण, चिंता, झोपेच्या समस्या किंवा सततचा थकवा हे सगळं हळूहळू कमी होईल. मनावरचं ओझं हलकं झालं की शरीरही आपोआप सावरायला लागतं. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला स्वतःमध्ये एक नवी ऊर्जा, नवा उत्साह जाणवेल.
मित्रांनो, ही वेळ केवळ नशीब बदलण्याची नाही, तर स्वतःवर विश्वास ठेवण्याची आहे. गणपती बाप्पा संधी देतील, पण त्या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी तुमची असेल. आतापर्यंत जे शिकायला मिळालं, जे अनुभव आले, त्याचा योग्य वापर करा. कारण यश टिकवायचं असेल तर नम्रता, संयम आणि कृतज्ञता आवश्यक असते. उद्याचा बुधवार हा या 5 राशींसाठी केवळ एक दिवस नसेल, तर तो नव्या आयुष्याची सुरुवात ठरेल. गरिबीचे, अपयशाचे आणि अश्रूंचे दिवस आता मागे पडणार आहेत. समृद्धी, सन्मान आणि स्थैर्याचा नवा अध्याय सुरू होणार आहे. गणपती बाप्पाच्या कृपेने ऑगस्ट महिन्यातील ही सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठीच असू शकते. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि बाप्पाचं नाव घ्या, कारण जिथे गणपती बाप्पा असतात तिथे विघ्न टिकत नाहीत.